चांदोली अभयारण्यग्रस्त आपल्या मागण्यांसाठी गेले 16 दिवस वनविभागासमोर ठाण मांडून आहेत। जंगलातील पशुपक्षी प्राणी यांना निर्भयपणे जंगलात चांगलं जगता यावं यासाठी अभयारण्यग्रस्तांनी पिढ्यानपिढ्यांची घरं, जमिनी आणि आपली संस्कृती अभयारण्यासाठी सोडली। परंतु 25 वर्ष उलटून गेली तरी सरकारला त्यांचं योग्य पद्धतीनं पुनर्वसन करता आलेलं नाही। सरकारचं आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी वनविभागाच्या कार्यालयासमोर थंडी, ऊन, वारा याची तमा न बाळगता बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केलंय। तब्बल 16 दिवस सरकार नावाच्या यंत्रणेला पाझर फुटलेला नाही। 16 दिवसांमध्ये वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलकांच्या मागण्यांची चौकशी न केल्यानं अभयारण्यग्रस्त व्यथित झालेत। त्यामुळे आज त्यांनी लोककल्याणकारी राज्यकारभाराचा आदर्श घालून दिलेल्या शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर डोकं टेकवत सरकारला सुबुद्धी द्यावी यासाठी साकडं घातलं। आज 16 दिवसापासून आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत, पण ज्या परिस्थितीची जी काही जाणीव असते ज्या प्रशासनाला किंवा संबंधित अधिकाऱ्यांना आणि या खात्यांना ही राहिलेली नाही। आमच्या आदरणीय नेते या पुढच्या काळामध्ये जी दिशा देतील त्या पद्धतीनं हे आंदोलन तीव्र करण्यात येईल। प्रत्येकाचा संसार व्यवस्थित सुरू आहे, ज्या माध्यमातून अभयारण्य झालं। आज आम्ही शाहू स्मारकला या ठिकाणी आलोय की शाहू राजांनी ज्या पद्धतीचं काम केलं, कष्टकरी राबणाऱ्या जनतेसाठी काम केलं, त्या शाहू राजांना आम्ही साकडं घालायला येतोय की यांना सगळ्यांना शाहू महाराजांनी सुबुद्धी द्यावी आणि आमचे सगळे प्रश्न मार्गी लागावे। दरम्यान उद्या बुधवारी श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर भारत पाटणकर हे आंदोलनाच्या ठिकाणी भेट देणार आहेत। यानंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे। आज राजर्षींना अभिवादन करताना DK बोडके, मारुती पाटील, नजीर चौगुले, दाऊद पटेल, विनोद बडदे, MD पाटील, पांडुरंग पवार यांच्यासह अभयारण्यग्रस्त उपस्थित होते।